श्रोते हो, श्राव्य कथा मराठी या चॅनलवरती आपले स्वागत आहे. श्रोते हो, आपण जर अद्याप आमच्या श्राव्य कथा मराठी या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, बेल आयकॉनवर क्लिक करा, जेणेकरून आपल्याला वेळोवेळी नोटिफिकेशन्स मिळत राहतील. श्रोते हो, सध्या मी आपल्याला श्रीकांत सिनकर यांनी लिहिलेल्या विविध पोलीस तपास कथा, डिटेक्टिव्ह कथा, रहस्य कथा सादर करत आहे. याच सिरीजमध्ये मी आपल्याला आज श्रीकांत सिनकर यांनी लिहिलेली एक पोलीस तपास कथा सादर करत आहे. कथेचं नाव आहे मुरलीची मौज. श्रोते हो, या सर्व कथा मुंबई पोलिसांच्या तपास कौशल्य वर्णन करणाऱ्या कथा आहेत. श्रोते हो, 1960-70-80 या दशकात मुंबई क्राईम ब्रांचने अतिशय कल्पकतेने विचार करून ह्युमन इंटेलिजन्स आणि परिस्थितीजन्य पुराव्याचा वापर करून अनेक थरारक गुन्हे उघडकीस आणले होते. त्याचमुळे मुंबई पोलिसांना जगातले दुसऱ्या नंबरचे पोलीस दल मानले जात होते. श्रोते हो, या सर्व कथा श्रीकांत सिनकर, वक्रू जोशी यासारख्या लेखकांनी शब्दबद्ध करून ठेवलेल्या आहेत. याच सिरीजमध्ये आता मी आपल्याला श्रीकांत सिनकर यांनी लिहिलेली अजून एक पोलीस तपास कथा सादर करत आहे. कथेचं नाव आहे मुरलीची मौज. कुर्ला आग्रा रोड येथून भरधाव निघालेला एक ट्रक दादरच्या रोखाने निघालेला होता. या ट्रकचा ड्रायव्हर तुकाराम कमालीचा बेचैन झाला होता, तर त्याच्या शेजारी बसलेले मूळचंद कोठारी तुकारामपेक्षाही बेचैन झालेले होते. कोठारी केवळ बेचैनच नव्हते, तर तुकारामवर ते भलतेच भडकले होते. त्यांच्या दृष्टीनं तुकारामनं मोठा गोंधळ करून ठेवला होता आणि हा गोंधळ आता कसा काय निस्तारायचा हे त्यांना सुचत नव्हतं. मूळचंद कोठारी कुर्ला येथे असलेल्या नॅशनल ट्रान्सपोर्ट कंपनीचे मालक होते आणि कुर्ला येथे ते राहत होते. कुर्ला आग्रा रोड येथे त्यांचे ऑफिस होते. या ऑफिस समोर त्यांच्या कंपनीचे 7-8 ट्रक उभे असायचे. दिनांक 7 सप्टेंबर 1971 रोजी सकाळी 10 वाजता कोठारी आपल्या ऑफिसात आले. तो दिवस रविवारचा होता आणि रविवार असल्यामुळे आज आपले विशेष काम होणार नाही याची त्यांना जाणीव होतीच. तरी ते ऑफिसलाच आले होते. त्यांना दुपारी 12 वाजता आपला एक ट्रक वाडी बंदर येथे पाठवायचा होता. वाडी बंदर रेल्वे गुड्स यार्डमधून सिमेंटच्या काही गोण्या पनवेल येथे न्यायच्या होत्या. याच कामाचा विचार करत ते ऑफिसात आले होते. कोठारींचे 4 ट्रक मुंबई बाहेर गेले होते, म्हणजे ऑफिसच्या दारात एकूण 3 ट्रक उभे असणे आवश्यक होते. परंतु तिथे तर केवळ 2च ट्रक उभे होते. तिसरा ट्रक तुकारामचा होता. जागेवर ट्रकही नव्हता आणि तुकाराम पण नव्हता. कोठारींनी ऑफिसच्या वॉचमनकडे तुकारामची चौकशी केली. या चौकशीत त्यांना समजले की सकाळी 7 वाजेपर्यंत तुकाराम इथेच होता, परंतु सकाळी 7 वाजता कोणीतरी 3 इसम त्यांना येऊन भेटले आणि तुकाराम त्या तिघांबरोबर ट्रक घेऊन गेला होता. कोठारींना समजेना की तुकाराम गेला कुठे. त्याला भेटायला आलेले हे 3 जण कोण. कोठारींचं डोकं काही चालेना. परंतु गेला असेल, कुठेतरी येईल थोड्या वेळानं असा विचार करून ते आपल्या कामाला लागले. दुपारी 12च्या सुमारास दुसरा एक ट्रक पनवेलला पाठवण्यासाठी वाडी बंदरला पाठवून दिला. आता मात्र त्यांच्या डोक्यात पुन्हा तुकारामचा विचार जोर धरू लागला. कोठारींची पक्की खात्री झाली की तुकाराम आपल्याला न विचारता परस्पर कोणतं तरी भाडं घेऊन गेला असला पाहिजे. हा विचार येताच कोठारी तुकारामच्या नावानं दात ओठ खाऊ लागले. दुपारी 1च्या सुमारास कोठारी आपल्या घरी निघून गेले. परंतु घरी जाताना तुकाराम आला म्हणजे मला ताबडतोब फोन कर असं त्यांनी वॉचमनला सांगून ठेवलं होतं. घरी कोठारींची मोठी विवाहित मुलगी आपल्या 2 छोट्या मुलांना घेऊन आलेली होती. कोठारी दुपारनंतर आपल्या 2 नातवंडांमध्ये रमून गेले. ते इतके रमून गेले की संध्याकाळपर्यंत त्यांना तुकारामची आठवणही झाली नाही. पण 7:30च्या सुमारास त्यांना जेव्हा तुकारामची आठवण झाली तेव्हा ते एकदम चमकले. त्यांनी घाईघाईने ऑफिसात फोन करून वॉचमनकडे चौकशी केली, परंतु तुकाराम अजून परतलेला नव्हता. आता मात्र कोठारींचे धाबे दणाणले. तुकारामच्या बाबतीत नेमकं काय घडलं असावं याबद्दल ते तर्क करू शकत नव्हते. कोठारी बेचैन झाले.
तुकारामांचा विचार करता कोठारींना अचानक इन्स्पेक्टर जयकरांची आठवण झाली. त्यांनी लगेच जयकरांच्या घरी टेलिफोन केला. रविवार असल्यामुळे जयकर घरीच होते. कोठारींनी त्यांना तुकाराम पुराण सांगितलं आणि आता मी काय करावं असा प्रश्न त्यांना विचारला. जयकरांनी कोठारींचं बोलणं शांतपणे ऐकलं आणि ते म्हणाले, ठीक आहे, तुम्ही कुर्ला पोलीस स्टेशनला जाऊन ट्रकसह ड्रायव्हर बेपत्ता असल्याची तक्रार नोंदवा. सापडेल तुमचा ट्रक. साहेब, पोलिसांना तुमचं नाव सांगू काय? शेठजी, तुमची माझी ओळख आहे ते ठीक आहे, परंतु जरी आपली ओळख नसली तरी कुर्ला पोलीस स्टेशन तुमची तक्रार नोंदवून घेतीलच. काही कमी जास्त झालं तर मी आहेच. ठीक आहे साहेब. कोठारींनी फोन बंद केला आणि क्षणार्धात आपली गाडी काढून ते कुर्ला पोलीस स्टेशनवर येऊन धडकले. कुर्ला पोलिसांकडे ट्रकसह ड्रायव्हर बेपत्ता झाल्याची रीतसर तक्रार नोंदवून तासाभराने कोठारी घरी परतले. ते जेव्हा आपल्या घरापाशी आले तेव्हा रात्रीचे 9 वाजले होते. कोठारी आपल्या विचाराच्या तंद्रीत जेव्हा घरापाशी पोहोचले तेव्हा त्यांना आश्चर्याचा धक्काच बसला. त्यांनी चटकन आपली गाडी थांबवली आणि समोर बघू लागले. त्यांच्या घरासमोर साक्षात तुकाराम ट्रकसह उभा होता. कोठारी आपल्या गाडीतून बाहेर आले आणि दात ओठ खात ते तुकारामच्या अंगावर धावून गेले आणि त्याला बराबरच शिव्यांचा मारा करू लागले. तुकाराम काय सांगतो तेही ऐकण्याच्या ते मनस्थितीत नव्हते, परंतु तुकारामनी अखेर त्यांना एकूण प्रकार सांगितला तेव्हा दातोट खाणाऱ्या कोठारींची दातखिळी बसली आणि आपले धोतर आणि गलेलट्ट शरीर सांभाळत ते ट्रकच्या मागच्या बाजूस धावले आणि विस्फारित नजरेने ते आत पाहू लागले. कोठारींचं डोकं गरगरू लागलं. ट्रकसह ड्रायव्हर बेपत्ता झाल्याची तक्रार त्यांनी नोटीस नोंदवली होती. ते प्रकरण डोक्यात असताना तुकाराम ट्रकसह प्रकटला होता, पण तो नुसताच प्रकटला नव्हता, तर आपल्याबरोबर आणखीन एक चमत्कारिक भानगड पण त्यांनी आणली होती. ही भानगड ऐकताच कोठारींची छाती धडधडू लागली. आता पुन्हा त्यांना जयकरांची आठवण झाली. ही आठवण होता कोठारी चटकन ट्रकमध्ये चढले आणि त्यांनी तुकारामला ओरडून म्हणाले, चल लवकर दादरला चल. कोठारी थेट जयकरांच्या घरी जाण्यास निघाले होते. आता या प्रकरणातून जर कोणी रस्ता दाखवील आणि कोणी काही मदत करील तर ती फक्त जयकर साहेबच करू शकेल अशी त्यांना खात्री वाटू लागली होती. आणि लवकर लवकर असा तुकारामच्या मागे घोषा लावून ते त्याला ट्रक वेगाने चालवण्यास सांगत होते. आणि अखेर रात्री 9:15 वाजता ते दादरला हिंदू कॉलनी जयकरांच्या निवासस्थानी पोहोचले. कोठारींनी जयकरांच्या फ्लॅटची बेल हळूच दाबली. आज जयकर एका महत्वाच्या केसचा विचार करत बसले होते. बेलचा आवाज ऐकून खुद्द त्यांनीच उठून दरवाजा उघडला. दारात कोठारींना पाहता जयकरांना आश्चर्य वाटले. अरे शेठजी, तुम्ही? नमस्कार साहेब, ओशाळवाणा हसत कोठारी म्हणाले. एवढ्या रात्रीमध्ये तुम्हाला त्रास द्यायला आलो, पण आमचा ट्रक सापडला. जयकर खरोखरच अत्यंत एकाग्रतेने एका खून प्रकरणाचा विचार करत होते. त्यांना त्यावेळी कसली अडकाठी नको होती, परंतु कोठारी ट्रक सापडल्याची बातमी घेऊन आले होते. ही बातमी सांगण्यासाठी हा माणूस घरी का आला, फोनवर त्यांनी का सांगितली नाही याचा विचार जयकरांच्या मनात आला. ते कुचेष्टेने म्हणाले, अरे वा, ट्रक सापडला, मग बहुधा तुम्ही पेढे घेऊन आला असाल. साहेब, मी तुम्हाला उद्या 1 किलो पेढे देतो, पण या तुकारामानं काय भानगड केली ती बघा. कोठारी आणि तुकाराम दारातच उभे होते. जयकरांनी शिष्टाचाराला स्मरून या दोघांना आत घेतले आणि त्यांना सोफ्यात बसण्यास सांगून ते स्वतःही समोरच्या सोफ्यात बसले आणि शांतपणे सिगरेट पेटवत त्यांनी तुकारामला विचारलं, काय झालं रे? आणि मग तुकारामने जयकरांना जे सांगितलं त्याचं रंगरूप असं होतं. दिनांक 7 रोजी तुकाराम नॅशनल ट्रान्सपोर्ट कंपनीच्या दारातच झोपलेला होता. ट्रक कंपनीच्या दरवाजात उभा केला होता. सकाळी 7च्या सुमारास तुकाराम जागा झाला आणि तोंड धुवून तो समोरच्या एका हॉटेलात चहा घेऊन आला आणि ट्रक पाशी येऊन उभा राहिला. त्यावेळी एकूण 3 माणसं तुकाराम जवळ आली आणि त्यांनी तुकारामचा ट्रक भाड्याने ठरवला. वडाळा येथे असलेल्या एका गोदामातून काही माल कुर्ला बैल बाजार येथे आणायचा होता. हा माल म्हणजे तांब्याच्या जाडजूड लांब सळ्या होत्या. वडाळ्यापासून कुर्ला बैल बाजार येथे जाण्यासाठी तुकारामला अर्धा तास पण लागणार नव्हता. तुकारामच्या डोक्यात एक वेगळंच वादळच घुमू लागलं. त्यानं वडाळा ते कुर्ला 100 रुपये भाडं मागितलं. भाडं या तिघांनी लगेच मान्य केलं आणि ते तिघेही तुकारामच्या ट्रकमध्ये चढले. तुकाराम वॉचमन बरोबर काहीतरी बोलला आणि त्या तिघांबरोबर ट्रक घेऊन निघून गेला. मी ते भाडं शेठजींनाच देणार होतो असं तुकाराम म्हणत होता, परंतु तुकाराम ते भाडं स्वतःच्या खिशात टाकणार होता आणि थोडे पैसे तो वॉचमनलाही देणार होता ही गोष्ट जयकरांच्या लक्षात आली होती.
मालकांच्या नकळत वेगवेगळ्या ट्रान्सपोर्ट कंपनीतून असे धंदे चालू असतात ही गोष्ट जयकरांना माहीत होती. तुकाराम 7:30च्या सुमारास वडाळ्याला रफिकेडवाई रोडवर आला. येथे एक ठिकाणी 7-8 गोदामं होती. यापैकी एका गोदामापाशी ट्रक थांबवण्यात आला आणि ट्रकमध्ये बसलेले तिघेही खाली उतरले. या तिघांपैकी एकानं आपल्या पॅन्टच्या खिशातून चाव्या बाहेर काढल्या आणि त्यानं गोदामाच्या शटर्सची दोन्ही कुलपं उघडली. यानंतर शटर वर उघडून ते तिघेही आत शिरले आणि त्यांनी गोदामातून तांब्याच्या सळ्या बाहेर काढून ट्रकमध्ये भरण्यास सुरुवात केली. या सळ्यांपैकी काही सळ्या जाड होत्या तर काही बारीक होत्या. मात्र सर्वच सळ्या जवळजवळ 15 फूट लांबीच्या होत्या. तुकाराम ट्रकमधून खाली उतरला आणि बेडी ओढत तो हे माल भरण्याचं काम पाहत होता. जवळजवळ तासभर ट्रकमध्ये माल भरण्याचं काम सुरू होतं आणि जेव्हा हे काम संपलं तेव्हा ट्रकमध्ये सुमारे 200 सळ्या भरण्यात आल्या होत्या. सळ्या भरल्यानंतर गोदामाचं शटर पुन्हा बंद करण्यात आलं, कुलूप लावण्यात आलं आणि ते तिघेही ट्रकमध्ये चढले. आता या तिघांपैकी एकच जण ट्रकच्या मागच्या भागात बसला तर 2 जण पुढे तुकारामच्या शेजारी बसले. ट्रक कुर्ला बैल बाजाराच्या रोखाने धावू लागला. तुकारामला 10 वाजण्यापूर्वी पुन्हा कंपनीच्या दारात ट्रक नेऊन उभा करायचा होता. 10 वाजता शेठजी येणार आहे ते त्याला माहीत होतं आणि म्हणूनच तुकाराम 9:15 पर्यंत बैल बाजारात येऊन पोहोचला. ट्रक बैल बाजारात एके ठिकाणी थांबवण्यात आला. आता तुकारामच्या पुढ्यात जे दोघं बसले होते ते खाली उतरले आणि तिथल्या एका मारवाड्याच्या पेढीवर चढले. या पेढीत बसलेल्या एका मारवाड्या बरोबर हे दोघे बराच वेळ काहीतरी बोलत होते. त्यांचं चालू असलेलं बोलणं तुकाराम ट्रकमधून बघत होता. हे बोलणं चालू असताना तो मारवाडी त्या दोघांसह पेढीमधून बाहेर आला आणि ट्रकच्या मागे येऊन त्यानं आत असलेला माल पाहिला. त्यानंतर मारवाडी पुन्हा पेढीवर आला. त्याच्या पाठोपाठ हे दोघेही पेढीवर आले. पुन्हा या तिघांचं बोलणं सुरू झालं. तो मारवाडी नकारात्मक मान हलवत होता तर हे दोघेही त्याला सारखं काहीतरी विनवणी करत होते. अखेर हे दोघे पेढीतून बाहेर आले आणि रस्त्यात उभं राहून आपापसात काहीतरी बोलू लागले. यानंतर ते ट्रकमध्ये चढले आणि त्यांनी तुकारामला ट्रक बैल बाजारातच दुसऱ्या ठिकाणी घेण्यास सांगितलं. तुकाराम चरफडला, परंतु ते सांगतील तिथं ट्रक नेण्याखेरीज आता त्याच्या पुढे मार्ग नव्हता. ट्रक बैल बाजारात दुसऱ्या एका मारवाड्याच्या पेढीवर थांबला. पुन्हा ते दोघं खाली उतरले आणि पुन्हा याही मारवाड्याबरोबर बोलणी सुरू झाली. याही मारवाड्याने ट्रकमधला माल बघितला आणि परत बोलणी सुरू झाली. पहिल्या मारवाड्याप्रमाणे याही मारवाड्यानं नकारात्मक मान हलवली आणि हे दोघे त्याला पुन्हा पुन्हा विनवणी करत होते. इथं तुकाराम समजून चुकला की ट्रकमधील माल या लोकांना कुठल्या तरी मारवाड्याला विकायचा आहे. एव्हाना 10:30 वाजून गेले होते. तुकारामाच्या पोटात गोळा उभा राहिला. शेठजी ऑफिसवर पोहोचले असतील याची त्याला खात्री वाटू लागली. आता शेठजींना काय थाप मारावी याचा तो विचार करू लागला. पेढीत गेलेले ते दोघे पुन्हा ट्रकमध्ये चढले आणि त्यांनी तुकारामला ट्रक सांताक्रूज कालिना येथे नेण्यास सांगितले. तुकाराम ऐकतच राहिला. इथून सांताक्रूजला जायचं? तुमचं भाडं फक्त बैल बाजाराचं आहे, तुकाराम म्हणाला. ठीक आहे, आम्ही तुम्हाला भाडं वाढून देतो, या दोघांपैकी एक जण म्हणाला. परंतु तुकाराम ऐकायला तयार नव्हता. त्यानं गाडी तिथेच खाली करून देण्यास या दोघांना सांगितलं. परंतु आम्ही कालिनाला गाडी खाली करू असे दोघांनी तुकारामला सांगितले. आता अगदी नाईलाज झाला. तुकाराम कालिनाला जाण्यास तयार झाला, परंतु त्याने आपले भाडे आणखी 50 रुपयांनी वाढवले. ट्रक 11:30 वाजता कालिनाला आला. इथं हा ट्रक एक नंतर दुसऱ्यानंतर तिसरा असा 3 मारवाड्यांच्या पेढीसमोर थांबला होता. परंतु या तिन्ही पेढींवर त्या दोघांनी बोलणी केली होती, परंतु सर्वच ठिकाणी बोलणी फिसकटली आणि ते दोघे पुन्हा ट्रकमध्ये चढले आणि तुकारामला म्हणाले, गाडी दादरला घे. काय? तुकाराम ओरडला. तुम्ही हे काय चालवलंय काय? आत्ता 1 वाजून गेला आणि आता मला तुम्ही दादरला गाडी घ्यायला सांगताय? शेठजी लाथ मारून मला नोकरीवरून काढून टाकतील. आम्ही दादरला गाडी पक्की खाली करू. एकानं तुकारामची समजूत काढली. तुकाराम या लोकांवर भरताच वैतागला होता, परंतु तो आणखी काहीच करू शकत नव्हता. भरलेल्या मालासह ट्रक आपल्या ऑफिसात नेण्याची त्याची हिंमत होत नव्हती. तुम्हाला माल विकायचा आहे काय? होय, शेठजीने आम्हाला सांगितलं होतं. मग हे तुम्ही मला अगोदर का नाही सांगितलं? तुमची भानगड आहे असं मला जर माहीत असतं तर मी आलोच नसतो, तुकाराम चरफडत म्हणाला. त्यानं ट्रक चालू केला. अर्थात त्यानं आपलं भाडं आणखीन वाढवलं होतं. ट्रक दुपारी 3 वाजता दादरला भवानी शंकर रोडवर आला. इथल्या एका मारवाड्याच्या पेढीवर ट्रक थांबवल्यानंतर तुकाराम देखील ट्रकमधून खाली उतरला आणि त्या दोघांना उद्देशून म्हणाला, तुम्ही काय ते लवकर आटपा, तोपर्यंत मी जेवण आटपतो. मला भूक लागली आहे.
एवढं बोलून तुकाराम एका उडपी हॉटेलमध्ये शिरला आणि ते दोघे एका मारवाड्याच्या पेढीवर चढले. दादरला आणखीन तास दीड तास खर्च झाला. तेवढ्यात एकूण 2 मारवाड्यांनी ट्रकमधील माल बघितला होता, परंतु तो माल घेण्यास कोणताच मारवाडी तयार झाला नाही. आता ते दोघेही वैतागून गेले. त्यापेक्षा जास्त तुकाराम वैतागला होता. तो आता पूर्णपणे कैचीत सापडला होता. तशात त्याला आता ट्रक शुक्लाजी स्ट्रीटवर नेण्यास सांगितले होते. तुकारामनं कपाळाला हात लावला. कुठून आपल्याला दुर्बुद्धी झाली आणि आपण 100 रुपये मिळवण्याच्या नादात पडलो असे त्याला झाले होते. तो स्वतःवरच चिडला. आता शेठजी आपल्याला फाडून खाणार याबद्दल त्याच्या मनात कोणतीच शंका राहिली नाही. परंतु त्या दोघांपैकी एक जण तुकारामला म्हणाला, शुक्लाजी स्ट्रीटवर जर कोणी माल घेतला नाही तर आपण आमच्या शेठजींकडे जाऊ आणि तिथे आम्ही तुझा ट्रक खाली करून देतो. तुकारामनं ट्रक सुरू केला आणि तो शुक्लाजी स्ट्रीटच्या रोखाने निघाला. आता एक भलतंच तरांगडं निर्माण झालं. ट्रकमधील माल कोणी मारवाडी घेण्यास तयार होत नव्हता, तर भरलेला ट्रक आपल्या ऑफिसवर तुकाराम नेऊ शकत नव्हता. शिवाय ट्रक निकामा झाल्याखेरीज त्याच्या खिशात ट्रकचं भाडं पडणार नव्हतं. याही परिस्थितीत संध्याकाळी 5 वाजता ट्रक शुक्लाजी स्ट्रीटवर येऊन पोहोचला. शुक्लाजी स्ट्रीट म्हणजे मारवाड्यांचा मोहल्लाच होता. जिथे जिथे मारवाडीच मारवाडी. ट्रक तिथे पोहोचताच थोड्या वेळात ट्रकभोवती मारवाड्यांचा मेढा पडला. परंतु त्या दोघांचं दुर्दैव आड आलं. या सबंध दिवसात ट्रकमधील तो माल घेण्यास एकही मारवाडी तयार झाला नाही. आता पुन्हा पंचायत निर्माण झाली. संध्याकाळचे 6 वाजून गेले. आता ट्रक कुठे न्यायचा? आता तुमच्या शेठजींकडे चला, तुकाराम त्या दोघांना उद्देशून म्हणाला आणि त्या दोघांना ट्रकमध्ये बसवून तो त्या परिसरातून बाहेर पडला. आपले शेठ सायन्स सर्कल जवळ राहतात असं सांगून त्या दोघांनी तुकारामला ट्रक सायन्स जवळ नेण्यास सांगितले. तुकाराम सायन्सच्या दिशेने निघाला. सायन्स सर्कल जवळ ट्रक जेव्हा पोहोचला तेव्हा 7 वाजले होते. तिथल्या एका इमारतीसमोर ट्रक थांबवून ते दोघे खाली उतरले. ट्रकच्या मागच्या भागात जो बसला होता तोही खाली उतरला आणि तिघेही आम्ही शेठजींना घेऊन येतो असं सांगून त्या इमारतीत शिरले. तुकाराम ट्रकमध्येच बिडी पीत बसून राहिला होता. कधी एकदा आपण या भांगडीतून मोकळे होतो असं त्याला झालं होतं. जवळजवळ अर्धा पाऊण तास झाला, पण समोरच्या इमारतीत गेलेले ते तिघेही पुन्हा बाहेर येण्याची काही चिन्ह दिसेनात. तुकाराम हबकलाच. त्यानं 1-2दा विनाकारण जोरजोराने हान वाजवला, परंतु व्यर्थ. तुकाराम घाबरला. इथं काहीतरी भानगड आहे अशी त्याला शंका येऊ लागली. सहज त्याच्या मनात विचार आला की ट्रकमधील माल चोरीचा तर नसावा. तुकारामला घाम फुटला. एका प्रकरणातून भलतेच काही प्रकरण निर्माण झाले होते. ट्रकमधील माल तो बाहेर रस्त्यावर फेकूनही देऊ शकत नव्हता. काय करावं त्याला सुचेना. अखेर आपण शेठजींकडे जावे असा विचार करून तुकाराम भर वेगाने कुर्ल्याला शेठजींच्या घरी येऊन धडकला. परंतु तो जेव्हा शेठजींच्या घरी पोहोचला तेव्हा ट्रकसह ड्रायव्हर बेपत्ता झाल्याची तक्रार करण्यास कोठारी कुर्ला पोलीस स्टेशनवर पोहोचले होते. यानंतर तुकाराम आणि कोठारींची कशी भेट झाली आणि नंतर कोणत्या घटना घडल्या तो सारा भाग आता वर आलेलाच आहे. इन्स्पेक्टर जयकरांनी हे तुकाराम पुराण ऐकलं तेव्हा नेमकं काय आणि कसं घडलं असेल याची त्यांना कल्पना आली. कोठारी शेठच्या दृष्टीनं ही काहीतरी भयंकर घटना घडली होती, तर इन्स्पेक्टर जयकरांच्या दृष्टीनं ही एक साधी घटना होती. ही साधी घटना कोठारी शेठना समजावून सांगायची म्हणजे आणखीन 1 तास खर्च करावा लागेल याची कल्पना त्यांना होती. कोठारी जयकरांना खाली येऊन ट्रकमधील माल पाहण्याचा आग्रह करत होते, परंतु जयकर त्यांना शांतपणे म्हणाले, तुम्ही इथून सरळ माटुंगा पोलीस स्टेशनला जा. रफी अहमद किडवाई रोड त्यांच्या हद्दीतला आहे. तुमच्या ट्रकमध्ये जो माल आहे तो तुम्ही माटुंगा पोलीस स्टेशनच्या ताब्यात द्या. मी माटुंग्याला फोन करतो. पण साहेब तुम्ही काही काळजी करू नका. मी उद्या सकाळी काय करायचं ते करतो. आता तसं पण मी काही करू शकणार नाही. प्रथम पोलीस स्टेशनवर ही केस रेकॉर्ड झाली पाहिजे. तुकाराम, तू आता जे मला सांगितलंस तेच माटुंगा पोलिसांना सांग आणि उद्या सकाळी मला माटुंगा पोलीस स्टेशनमध्ये 10 वाजता भेट. जयकरांनी माटुंगा पोलीस स्टेशनला टेलिफोन केला आणि तुकारामच्या बाबतीत काय घडलंय ते सांगून त्याने ड्युटी ऑफिसरला विचारलं, आज तुमच्याकडे गोडाऊन ब्रेकिंगची काही केस दाखल झाली आहे का? नाही सर, थोड्या वेळानं जयकरांना उत्तर मिळालं. ठीक आहे, उद्या कंप्लेनंट पार्टी येईल, पण आज तुम्ही प्रॉपर्टी ताब्यात घ्या. मी उद्या सकाळी इन्क्वायरी सुरू करेन. मी तुकारामला तुमच्याकडे पाठवतो आहे. जयकरांनी कोठारी आणि तुकाराम यांना माटुंगा पोलीस स्टेशनवर पाठवून दिले आणि ते पुन्हा मगाशी तुटलेल्या खून प्रकरणाची तार जुळवू लागले. क्षुल्लक कारणासाठी लोक जयकरांचा वेळ घेत होते.
अर्थात जयकरांना हा अनुभव नवीन नव्हताच.